मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रविराज आता पुस्तक वाचत रूममध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच प्रतिमा तेथे येते. आता लगेचच रविराज जवळ जाते आणि म्हणते, आपल्या माणसांचे कधी आभार मानायचे नसतात, ही तुम्हाला थँक्यू. त्यावेळी रविराज विचारतो, कशासाठी थँक्यू? माझ्या मनावरचं तुम्ही खूप मोठं ओझं कमी केलं, दडपण कमी केलं असं प्रतिमा म्हणते. कारण तुमचा राग अजूनही गेला नसताना तर काय करायचं मला अजूनही कळलंच नसतं. पण तुम्ही योग्य निर्णय घेतला आणि तन्वीला माफसुद्धा करून टाकलं. तेव्हा रविराज म्हणतो, मी तरी असा किती दिवस राग धरून राहणार होतो ग. माझ्या रागापेक्षा माझं कुटुंब महत्वाचं आहे. कधी कधी मला कळणारच होतं. आणि तन्वी कसं आहे ना, आपली मुलगी आहे. कारण आजवर अनेक तिच्या गोष्टी मी पोटात घालत आलोय आणि आता तर तिच्या सुखाचा आणि आयुष्याचा प्रश्न होता. तेव्हा प्रतिमा म्हणते, आणि तो प्रश्न सोडवला मात्र कुणी तर सायलीने. तर दुसरीकडे आता प्रिया ही लगेचच अश्विनला म्हणते की आज ना खरंच या सायलीने कमाल केली. मग आता तो म्हणतो, हो ना, जरा जास्तच ड्रामा केला तिने. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, मला कळतच नाही. म्हणजे काय तर म्हणे संसाराचा त्याग करतीये. अरे काही नाही रे अश्विन, सगळी नाटकं होती तिची. मी हे असलं काहीही न करता अगदी शांतपणे वाट बघत होते की बाबा कधी शांत होतील, त्यांचा राग कधी जाईल. आणि माझी खात्री आहे रे, त्यांचा राग ना 100% गेलाच असता. तर दुसरीकडे प्रतिमा आता रविराजला सांगते की मुळात ही कीर्तनाची कल्पना होती ना, ती सायलीचीच होती. आणि त्यानंतर तिने जो त्याग करण्याची तयारी दाखवली ना, ते तर फक्त आणि फक्त सायलीच करू शकते. एकदा माझ्या मनात आलं की असं म्हणून तिला आठवतं की सायली म्हणाली होती, जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबामध्ये एवढे मतभेद असतील तर मी माझ्या प्रेमाचा, सुखाचा आणि संसाराचा सुद्धा त्याग करेन. हे सगळं आठवल्यानंतर प्रतिमाला खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता लगेचच रविराज विचारतो, प्रतिमा अगं काय तुझ्या मनात आलं सांग ना. तेव्हा प्रतिमा आता हसते आणि म्हणते, नाही काही नाही, जाऊ द्या. त्यावेळी आता रविराज म्हणतो, अगं बोल ना प्रतिमा प्लीज. अगं किती दिवसांनी आपण दोघे असं मोकळेपणाने बोलतोय. प्रतिमा सांगू लागते, हे भांडण खरं तर तन्वीमुळे झालं होतं आणि अश्विनशी लग्न करण्याचा निर्णय सुद्धा तन्वीचाच होता. आणि ते तुम्हाला सांगायचं नाही हे सुद्धा फक्त आणि फक्त तन्वीने ठरवलं होतं. पण तुमचा एवढा मोठा राग घालवण्याची आणि संसार सोडण्याची तयारी कोणी दाखवली तर सायलीने दाखवली. मनाचा हा मोठेपणा खरं तर तन्वीने दाखवायला नको होता का? आणि तुमचा राग काढण्याची जबाबदारी सायलीची तर कधीच नव्हती, ही तन्वीचीच जबाबदारी होती. तर आता असं ती रविराजला पटवून देत असते. तर दुसरीकडे आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते, बाबांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की ते फार काळ माझ्यावर असं रुसू शकतच नाही. पण सायलीला कसं आहे ना, सगळ्याचं क्रेडिट घ्यायचं होतं ना, अगदी नेहमीप्रमाणे. मग आता अश्विन सुद्धा तिला साथ देत म्हणतो, तिला तर सवयच आहे ग पहिल्यापासनं. सगळं कसं तिलाच जमतं, तुला काही जमत नाही. आणि हे दाखवायला ना तिला खरंच फार आवडतं. दादा तर काय मूर्खासारखं तिच्या प्रत्येक नाटकाला फसतो. तेव्हा प्रिया म्हणते, पण आता बघतच राहा, घरातील कुणीही तिच्या नाटकाला अजिबातच फसत नाही. कारण सगळेच तिला आता चांगलं ओळखायला लागलेत. आता पूर्णाजीने बघितलं ना तिला कसं परफेक्ट सरळ केलं ते. असं म्हणून आता लगेचच प्रियाला आनंद होतो. मग दुसरीकडे आता रविराज विचारतो, तू सायली आणि तन्वीची तुलना करतेस का प्रतिमा? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही हो, पण तुम्ही मला नेहमी विचारत असताना की सायली माझ्या एवढी लाडकी का आहे म्हणून, आणि त्याचंच उत्तर हे आहे, कारण सायली म्हणजे ना एक वेगळंच काहीतरी रसायन आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की जेव्हा मी सायलीच्या वयाची असेल ना तेव्हा अगदी तिच्यासारखीच असेल. इकडे आता अश्विन प्रियाला म्हणत असतो की बघितलं ना तू पूर्णाजी आणि तिला काय सांगितलं, तू जरीही काहीही केलं ना तरीही या घरासाठी तू परकीच राहणार आहेस. आणि घरच्यांनाही कळतं ग कोण किती खरं आहे आणि कोण खोटं आहे. पण शेवटी काय, एवढा मस्का मारून सुद्धा तो वाया गेल्यानंतर चेहरा तर बघण्यासारखाच झाला होता. आय होप आता पुढचे काही दिवस तरी आता ती कोणताही निर्लज्जपणा करणार नाही. आणि त्यामुळेच माझ्या बायकोचं डोकं तरी आता शांत राहील, असं अश्विन प्रियाचा हात हातात घेत म्हणतो. दुसरीकडे आता प्रतिमा विचारते की कुठे हरवलात सांगा ना. मग आता रविराज म्हणतो, काही नाही ग, आपल्या रागाचं वजन एवढं जास्त असतं ना की ते उतरल्यावर असं हलकं हलकं आणि खूप छान वाटायला लागतं. तर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा तयारी करत असतो. तर सायली म्हणते, अहो नाश्ता तयार आहे. मग अर्जुन एक फाईल हातात घेतो, ती फाईल आता वाचत असतो. सायली म्हणते, आपल्याच केसवर तुम्ही काम करताय का? अर्जुन म्हणतो, हो. मग चैतन्य देखील तेथे येतो आणि दरवाजातच उभा राहून त्या दोघांचं बोलणं ऐकू लागतो. तेव्हा अर्जुन आता लगेचच सायलीला विचारतो, मला एक सांगा, जेव्हा विलास आणि प्रिया हे दोघेही गप्पा वगैरे मारायचे
तेव्हा ते दोघेही एकमेकांबरोबर असे मिळालेले होते असं तुम्हाला वाटतंय का? त्या दोघांची अगोदरपासून ओळख होती असं तुम्हाला काही आठवतंय का? तेव्हा सायली आता त्या गोष्टीचा विचार करते आणि म्हणते नाही हो, तसंही विलास हा सर्वांबरोबर खूप गोड गोड बोलायचा आणि कसं आहे ना, त्यामुळे आम्हाला कधी डाऊटच आला नाही, परंतु तो आम्हाला फसवत होता हे आत्ता मला समजतंय. तेव्हा अर्जुन आता म्हणतो माझ्या जागेची आज मार्केटमध्ये खूप मोठी व्हॅल्यू आहे, त्यामुळे महिपत सारखा माणूस त्यावर डोळा ठेवून असणार यामध्ये तर काही शंकाच नाही. पण मला एक सांगा, तुम्हाला काही आठवतंय का प्रिया आणि विलास कुठे बाहेर गेले का एकत्र असे? तेव्हा सायली आता त्या गोष्टीचा विचार करत असते. तर आता लगेचच चैतन्य म्हणतो इथे लग्न झालेलं जोडपं बाहेर जात नाही, तर तन्वी आणि विलास हे दोघेही कुठे बाहेर जाणार आता? तेव्हा सायली आता हसते आणि विचारते तुम्ही कधी आलात चैतन्य भाऊजी? तेव्हा चैतन्य म्हणतो हे काय आत्ताच आलो. तुम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात बुडून जाऊन जेव्हा अगदी रोमॅन्टिक गप्पा मारत होतात ना, तेव्हा मी आलो. तुमच्या दोघांचा रोमांस पाहून ना माझ्या अंगावर अगदी रोमांच आला पहा आता. तेव्हा सायली आणि अर्जुन मात्र आता हसतात. आता महिपतचा प्लॅन याच्यासारखा उच्च रोमांस तर नाहीच आणि तन्वी आणि विलास या दोघांबद्दल तर प्रेमात पडलेलं जोडपंच बोलू शकतं नाही असं त्या दोघांना तो आता चांगलाच टोमणा मारतो. मग आता अर्जुन सायली खूप हसतात. मग आता अर्जुन म्हणतो अरे, मग आता चैतन्य म्हणतो लाजा लाजा वाटल्या पाहिजेत तुमच्या दोघांना, जरा लाजा वाटल्या पाहिजेत. अरे तुमचा रोमांस बघून अंगावर रोमांच नाही तर शहारा आला माझ्या. अरे एकमेकांसाठी जरा वेळ द्या असं म्हणून आता चैतन्य त्या दोघांनाही सांगत असतो की कुठेतरी जरा बाहेर फिरायला जा. मग आता अर्जुन म्हणतो अरे देतो आम्ही एकमेकांसाठी वेळ. सायली म्हणते की केससुद्धा महत्त्वाची आहे ना. त्यावेळी चैतन्य म्हणतो हो आहे ना, सुद्धा महत्त्वाची आहे ना केस, पण तुम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहून कुणाची आठवण त्या महिपतची काढता की काय? तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तुला वाटतं ना तसं काही नाही आहे. तुला माहिती आहे का, कालच आम्ही रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरसुद्धा केलं. तेव्हा चैतन्य आता विचारतो काय सांगतोस अर्जुन? अरे कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होतास रे? तेव्हा अर्जुन आता हसतो आणि म्हणतो जाणार होतो रेस्टॉरंटमध्ये पण नाही जाता आलं, सो मिसेस सायलींनी इथेच या रूममध्ये कॅन्डल लाईट डिनरचा सेटअप लावला होता. तेव्हा चैतन्य आता ओरडतो आणि म्हणतो सर्वात अगोदर ना ते मिसेस सायली म्हणणं ना तू बंद कर हा, कारण आता सायली वहिनी ना तुझी बायको आहे समजलं, ही कॉन्ट्रॅक्ट वाईफ नाहीये. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर, शी इज माय क्यूट वाईफ. मग आता चैतन्य म्हणतो आहे ना तुझी क्यूट वाईफ, मग तिला घेऊन कुठेतरी जरा बाहेर जा, असं काहीतरी करा जिथे आश्रम केस तन्वी आणि घरातली कामं नसतील. तेव्हा आता सायली म्हणते अहो असा वेळ आम्ही घरातच काढू की मग? तेव्हा अर्जुन म्हणतो यस बरोबर आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो नाही नको प्लीज प्लीज नको. लोक ना स्वतःच्या संसाराला सुद्धा कंटाळतात आणि मी तुमच्या बोरिंग संसाराला सुद्धा कंटाळलोय. आता तुमच्या दोघांकडनं बघून मला नाही वाटत की तुम्हाला काही होईल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. लगेचच तो आता मोबाईल काढतो. मग आता चैतन्य अरे तू काय करतोय? तेव्हा चैतन्य शट ऑफ असं रागातच म्हणतो आणि आता काही बोलू नको हां, गप्प बस. तेव्हा अर्जुन तोंडाला पट्टी असा सायलीला आता खुणावतो. मग ते दोघेही आता हसतात. तेव्हा आता लगेचच अर्जुनच्या मोबाईलवर काही मेसेजेस येतात. तेव्हा आता अर्जुन लगेचच ते मेसेजेस पाहतो आणि विचारतो काय मूव्ही तिकीट? तेव्हा चैतन्य म्हणतो हो, आपल्या घरापासनं जवळच थिएटर आहे आणि तुम्ही जाणार आहात समजलं. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे पण. तेव्हा सायलीसुद्धा म्हणते अहो पण चैतन्य भाऊजी. तेव्हा आता चैतन्य म्हणतो अहो पण बिहो पण करायचं नाही हां अजिबात. मी माझे पैसे खूप मेहनतीने कमावतो, त्यामुळे ते प्लीज असं वाया घालवू नका. एका संध्याकाळपुरतं केसचं काम माझ्यावर सोपवा आणि तुम्ही दोघेही निवांत बाहेर जा, जरा शांत डोकं ठेवा जरा. मग आता अर्जुन हा सायलीकडे हसतच पाहत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, शो संध्याकाळचा आहे आणि आत्ता आपल्याला ऑफिसला जायचंय समजलं. मग आता सायली म्हणते मी अगोदर नाश्ता करून घ्यायचं आणि मग निघायचं हां. त्यावेळी चैतन्य म्हणतो बेस्ट एकदम बेस्ट. मग आता हे तिघेही नाश्ता करण्यासाठी खाली येतात. तर प्रिया आता अगदी प्रेमानेच कल्पनाला विचारत असते की आई अजून वाढू का हो तुम्हाला? मग कल्पना म्हणते नको नको अगं राहू देत. मग आता अर्जुन चैतन्य हे पाहतात. मग आता अर्जुन लगेचच म्हणतो चैतन्य जरा सांभाळून हां, कारण घरात कोणीही खात नाही असा नाश्ता लास्ट टाइम मला आणि माझ्या बायकोला संपवावा लागला होता आणि आज तर तू नवीन बकरा सापडला आहेस यांना. तेव्हा आता चैतन्य मात्र हसू लागतं. तेव्हा चैतन्य म्हणतो मी का? मग आता सायली पटकन अर्जुनला धक्का मारते. तर अर्जुन आता एकदम गप्प बसतो आणि तेथे
ते दोघेही नाश्ता करण्यासाठी बसतात. त्यानंतर अर्जुन आता लगेचच सायलीला म्हणतो, बायको आज तू केलेलाच नाश्ता आम्हाला दे हा, कारण फूड पॉयझनिंग झालेला आम्हाला अजिबात चालणार नाही, आज खूप कामं आहेत ना म्हणून. तेव्हा प्रिया रागातच अर्जुनकडे पाहते तर सायलीसुद्धा त्याला गप्प राहायला सांगते. तर चैतन्य आणि विमल दोघेही आता लगेच हसतात. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन तुझे हे टोमणे आहेत ना ते आम्हाला कळत नाही असं नाही आहे, आणि प्रत्येक वेळेला असं तन्वीला बोलायची सुद्धा काही गरज नाही आहे. तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते की आई जाऊ दे ना, अगं मी नाही मनाला लावून घेत. अश्विन म्हणतो, तन्वी अगं तुझं मन खूप मोठं आहे ना म्हणून तू हे ऐकून घेतेस, पण मी हे असं भलतं सलतं अजिबातच ऐकून घेणार नाही हा. हो अश्विन भाऊजी तुम्ही खाऊन घ्या, कारण आज सगळ्यांचा नाश्ता ना मीच बनवलाय. तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो आणि मग हसतो, म्हणतो की फॅन्टॅस्टिक अश्विन, अरे आता बिनधास्त खा तू, कारण या घरामध्ये ना माझ्या डॅडची बायको आणि माझी बायको अगदी सुंदर स्वयंपाक करतात. तेव्हा अश्विन आता लगेचच विचारतो, हो का, आणि माझ्या बायकोचं काय रे? प्रिया म्हणते, अश्विन अरे जाऊ दे ना, उगीच माझ्यामुळे तुमच्यामध्ये वाद झालेले मला नाही आवडणार. मग आता लगेचच प्रिया विचारते, आई मी काय म्हणते, मी थोडा वेळ माझ्या माहेरी जाऊन येऊ का आज? तेव्हा अश्विन लगेचच विचारतो, तन्वी काय झालं, तू माझ्यावर रागावून घरी जातीयस का? मग आता ती म्हणते की अरे बाबांनी मला आता माफ केलंय ना, तर आता खऱ्या अर्थाने मला माझं माहेरपण सुद्धा एन्जॉय करता येईल ना. तेव्हा कल्पना म्हणते, हो जा जा, कारण भाऊजींना सुद्धा अगदी बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी खरं तर ना तू माझ्या बायकोचे आभार मानायला हवेत, कारण सिनियर तुझ्याशी नीट आणि व्यवस्थित बोलतोय ना, ते फक्त आणि फक्त माझ्या बायकोमुळे झालं आहे, समजलं? तेव्हा सायली आता लगेचच समोर डबा ठेवते आणि म्हणते, हे घ्या आता, याच्यामध्ये नाश्तासुद्धा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दुपारचा डबासुद्धा दिला आहे, त्यामुळे ना आता तुम्ही निघा हा, चैतन्य भाऊजी यांना घ्या आणि निघा. तेव्हा अर्जुन ओके ओके असं म्हणतो आणि बाय बाय करत आता तेथून जायला निघतो. दाराबाहेर पाऊल टाकणार असतो तेवढ्यातच पुन्हा मागे वळून पाहतो आणि म्हणतो की मम्मा अगं मला एक विचारायचं आहे, तुझी ही जी बारकी सून आहे ना ती माहेरी जाऊन पुन्हा येणार आहे ना? अगं काय आहे ना, ती अस्मिताईची मैत्रीण आहे, कारण सारखं सारखं माहेरी जायचं आणि तिथेच जाऊन सेटल व्हायचं, आणि जर तिने तसं केलं ना तर खरंच आम्हाला खूप आवडेल, आम्ही ना खूप एन्जॉय करू. तेव्हा चैतन्य मात्र आता खुळकन हसतो. पण मला काय वाटतं मम्मा, अगं तू खूप मिस करशील ना प्रियाला, कारण तुला तिच्याशिवाय आजकाल करमत नाही, असं म्हणून अर्जुन चांगलाच आता टोमणे मारत असतो. तेव्हा सायली आता उगीच वाद नको म्हणून पुन्हा चैतन्याला विचारते, अहो चैतन्य भाऊजी निघताय ना तुम्ही यांना घेऊन? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो हो निघतो निघतो. तेव्हा तो आता पुन्हा म्हणतो, एन्जॉय युअर माहेर हां, असं म्हणून तो आता सायलीला सुद्धा बाय करतो आणि मग चैतन्य त्याला घेऊन लगेचच तिथून जातो. त्यानंतर लगेचच आता प्रिया म्हणते, आई तुमचं खाऊन झाल्यानंतर सांगा हा, मग मी हे सगळं आवरून घेते आणि मगच निघते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं राहू देत, विमल सगळं काही आवरेन, तू जा आता, कारण तितका जास्त वेळ तुला माहेरी राहता येईल. तर दुसरीकडे आता दामिनीला घेऊन महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो. तेव्हा साक्षी, मी तुला म्हटलं होतं ना गं, आपल्या तारणहार तुला दलदलीतून बाहेर काढणाऱ्या या आपल्या देशमुख मॅडम आहेत, असं आता महिपत बडबड करत असतो. तेव्हा दामिनी त्याला म्हणते की गप्प राहा, एकदम एकदम ड्रामा तुमचा ना हा बंद करायचा, कारण मी तिची वकील आहे आणि ती माझी क्लायंट आहे, एवढी ओळख पुरेशी आहे. तेव्हा जरा उत्साहाला आवर घालाल का, असं आता लगेचच साक्षी विचारते. तेव्हा महिपत नाकावर आता बोट ठेवतो आणि आपला गप्प राहतो. त्यानंतर दामिनी आता स्वतःची ओळख सांगू लागते की मी दामिनी देशमुख. तेव्हा साक्षी आता लगेचच पुढे हात करत म्हणते, हॅलो मी साक्षी शिखरे, परंतु आता दामिनी तिच्याबरोबर अजिबातच हात मिळवत नाही. तेव्हा साक्षी आता लगेचच विचारते, माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं काही माहीत असेलच ना? मग आता लगेचच दामिनी म्हणते, नाही सगळं नाही माहीत आहे मला, आणि हे सगळं जाणून घेण्यासाठीच मी इथे आली आहे. तेव्हा साक्षी लगेचच म्हणते, तुम्हाला हवं ते विचारा, मी सगळं काही खरं सांगेन, पण प्लीज प्लीज मला इथनं बाहेर काढा. मी खरं सांगते, मला एक क्षणसुद्धा इथे थांबणं आता खूपच अवघड झालंय. तेव्हा लगेचच आता दामिनी म्हणते की हो आपण विलास मर्डर केसबद्दल बोलूच, पण त्या अगोदर आत्ता जी शिक्षा झाली आहे ना त्याबद्दल थोडंसं बोलूयात. तेव्हा आता लगेचच अथर्व विचारे, हे नेमकं काय प्रकरण आहे असं दामिनी विचारते. महिपत आता लगेचच बोलू लागतो, तुम्हाला नाही सांगितलं का, तो एक सावत्र भाऊ उभा केला होता. तेव्हा दामिनी आता बोटाचा इशारा करून महिपतला गप्प करत, तुम्हाला विचारलंय का मी, असं रागातच म्हणते.
त्यानंतर आता दामिनी विचारते, मला सांग आता हा अर्जुन सुभेदार अथर्व विचारेबरोबर पोहोचलाच कसा? तेव्हा साक्षी म्हणते, हा अर्जुन सुभेदार आहे ना, तो खूप म्हणजे खूपच हुशार वकील आहे. अहो मी तुम्हाला सांगते, आम्हाला तर काहीच कल्पना नव्हती आणि त्या अर्जुन सुभेदारने सरळ त्या अथर्व विचारेलाच कोर्टात उभं केलं. मग आता कोर्टामध्ये जे जे काही घडलं ते सगळं काही आता दामिनीला साक्षी सांगू लागते. मग आता लगेचच जेवढं काही झालं तेवढं सगळं साक्षीने सांगितल्यानंतर दामिनी सगळं काही ऐकते आणि लगेचच दामिनीला म्हणते की ठीक आहे ना, मी थोडंफार काही खोटं बोललं असेल, परंतु या सगळ्याचा फायदा कोणी घेतला तर अर्जुन सुभेदाराने गैरफायदाच घेतला. मी फक्त एवढंच म्हणाले होते ना की दामिनी आता लगेचच चिडते आणि तिला बोटाचा इशारा करत पुन्हा गप्प करत म्हणते, माझ्याशी बोलताना थोडं खोटं, फक्त एवढंच, असल्या फालतू टर्म्स अजिबातच वापरायच्या नाहीत. त्यांना काय होतं की एखाद्या घाणेरड्या साळसूतपणाचा वास येतो, आपल्या अजिबातच कामाचा नाही आहे, बरोबर? तेव्हा महिपत आता लगेचच साक्षीला म्हणतो, परत असं करू नकोस. त्यानंतर दामिनी म्हणते, नंबर 2, ही वकील आपला कधीही गैरफायदा घेत नाही, कारण आपण त्याला गैरफायदा घेऊन देतो, कारण आपलं असत्य त्याच्यासमोर उघड पडलेलं असतं आणि आता हे असत्य लपवायचं असेल तर सत्य काय आहे ना हे मला समजलंच पाहिजे. सुद्धा अगदी पूर्ण सत्य आणि सगळं काही सांगायचं, अगदी पहिल्या दिवसापासून सगळं काही सांगायचं. कोर्टामध्ये किती वेळेला काय काय खोटं बोललीयेस आणि कोणकोणते खोटे पुरावे सादर केलेत, किती लोकांना आणि किती पैसे चारलेत, अगदी सगळं काही सांगायचं. कारण करताना लाज नाही ना वाटली, मग वकिलाला सांगताना सुद्धा अजिबातच नाही वाटली पाहिजे. आता बोल पटकन. मग आता असं म्हणून लगेचच ती तिला बोलायला सांगते. तेव्हा साक्षी आता म्हणते, पहिल्या दिवसापासूनच 1 मिनिट हा, असं म्हणून दामिनी तिचा आता मोबाईलचा जो रेकॉर्डर असतो ना तो लगेचच ऑन करते आणि बोल असं साक्षीला म्हणते. तेव्हा ती आता सांगू लागते, खुनाच्या दिवसापासून ते अगदी काल परवापर्यंत आम्ही खूप म्हणजे खूप खोटे पुरावे सुद्धा उभे केले आहेत. सांगते, माझा कोणीही सावत्र भाऊ नाहीये, पण हे सगळे पुरावे गोळा करत असताना असं म्हणून ती आता सगळं काही अर्जुनने जे काही तिच्या विरोधात केलेलं असतं ते सगळं सांगू लागते की कशा प्रकारे मी खोटं बोलले आणि अर्जुनने नेहमीच पकडलं, कारण जेव्हा मी रेस्टॉरंटमधून बाहेर निघाले होते तेव्हाची वेळ आणि लस्सा खून झाल्याची वेळ यामध्ये फक्त थोडंफारच अंतर होतं, कारण अर्जुनने सर्व CCTV फुटेज हे त्याच्याकडे स्वतःकडे घेतले होते. त्यानंतर आता महिपतने कशा प्रकारे खोटे पुरावे गोळा केले होते की साक्षी त्या 1.5 तासामध्ये कुठे होती तर ती पार्टीमध्येच होती, परंतु नशेतच ती बाहेर पडली आणि मग त्यावेळी आम्हीच खोटे पुरावे सादर केले. म्हणजे माझ्या अण्णांनी स्वतः तो माझा असा झिंगलेला व्हिडिओ काढला आणि मला तेथे त्या नशेमुळे खूपच उलट्या झाल्या आणि तेव्हा ही केस रविराज देशमुखकडे होती. धुमाळ वस्तीमध्ये आम्ही तो व्हिडिओ शूट केला खरं, परंतु एका मुलीला शाळेत जाणाऱ्या आम्ही पैसे देऊन तिला खोटं बोलायला कोर्टामध्ये सांगितलं की साक्षी शिखरे ह्या त्या 1.5 तासामध्ये इथेच होत्या ते आमच्या धुमाळ वस्तीमध्ये, कारण त्या नशेत होत्या आणि त्यांना उलट्या होत होत्या. पण अर्जुनने आमचा तोही प्लॅन अगदी उधळून लावला, हे सगळं काही साक्षी आता सांगत असते. त्यानंतर अजून एक खोटा पुरावा म्हणजे अथर्व विचारे की माझ्या आईचा तो मुलगा होता, म्हणजे माझा सावत्र भाऊ म्हणायला हरकत नाही. त्याच्या अंत्यविधीसाठी मी त्या 1.5 तासामध्ये तिकडे गेले होते पार्टीमधून. अथर्वचा ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला. मग त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जेव्हा मी तिकडे गेले तेव्हा मला समजलं की हा माझा सावत्र भाऊ आहे म्हणून, आणि कशा प्रकारे मी आणि पवारने मिळून सर्व खोटे पुरावे कोर्टासमोर सादर केले होते आणि डायरेक्ट अथर्व विचारेलाच कोर्टामध्ये सर्वांसमोर उभं करून अर्जुनने आमचा पर्दाफाश केला. हे सगळं काही आता साक्षी सांगू लागते आणि हे सगळं काही आता दामिनी रेकॉर्ड करून घेत असते. तर साक्षी आता हे सांगता सांगता जरा घाबरलेलीच असते. तर दुसरीकडे चैतन्य म्हणतो, अरे जी फ्रॉड केस होती ना त्याची डेट आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळाली आहे, आता तू क्रॉस चेक करणार होता ना एकदा, ते जरा बघून घेणार एकदा अर्जुन, असं तो अर्जुनला सांगत असतो. तेव्हा अर्जुन मात्र त्याच्याच विचारामध्ये अगदी गुंतलेला असतो, तो कसला तरी विचार करत असतो. मग आता चैतन्य म्हणतो, अर्जुन सर, अहो तुम्ही कुठल्या ग्रहावर आहात, तेथून पृथ्वीवर येता का जरा? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आहे रे माझं लक्ष, काम कर तू, या केसचा सगळ्या डिटेल्स बघ, तूच हँडल कर, मला सांगू नको त्याबद्दल, त्या PA सुद्धा तूच बोलून घे. तेव्हा चैतन्य म्हणतो, 1 मिनिट अर्जुन, तुझं चाललंय काय? तेव्हा अर्जुन आता लगेचच सांगतो की आश्रम केसचा विचार माझ्या डोक्यात सुरू आहे. आता हे बघ चैतन्य,
तन्वी विलासला आश्रमामध्ये घेऊन आली। ही पॉसिबिलिटी सुद्धा आहे की तन्वी विलासला अगोदरपासूनच ओळखत होती, बरोबर? आणि कसं आहे ना, ती विलासला अगदी मुद्दामच आश्रमामध्ये सुद्धा घेऊन आली आणि तिने आश्रमामध्ये कुणालाही कळू दिलंच नाही की ती आणि विलास हे दोघेही एका टीममध्ये आहे। तेव्हा चैतन्य म्हणतो एवढी बेसिक ॲक्टिंग तर तन्वी करूच शकते। तेव्हा अर्जुन म्हणतो ॲक्टिंग? अरे तू एकदा घरात येऊन बघ, रोज ती किती ॲक्टिंग करते। मम्माला आणि पूर्ण आजीला तर आपल्या बाजूने अगदी ॲक्टिंग करून करून वळवूनच घेतलं आहे, मग आश्रमातल्या अशा लोकांना तर ती अगदी सहज फसवू शकते। ते दोघेही आता तन्वीबद्दलच विचार करत असतात। तर दुसरीकडे सायली आता पटपट सगळा काही स्वयंपाक उरकून घेते, तर कल्पना तेथे सामानाची लिस्ट करत बाहेर बसलेली असते। दुसरीकडे अर्जुन आता चैतन्याला सांगतो, मिसेस सायली म्हणाल्या होत्या की तन्वी फक्त ना विलास बरोबरच नीट वागायची, पण फार कमी बोलायची, फक्त आणि फक्त कामापुरतं। जर काही प्लॅनिंग होत असेल ना तर ते आश्रमात अजिबातच होत नसणार। चैतन्य म्हणतो याचा अर्थ ते आश्रमाच्या बाहेर बोलत असणार किंवा फोनवर। तेव्हा अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली बरोबर। तेव्हा लगेचच आता अर्जुन म्हणतो आपल्याला ना तेव्हाचे तन्वीचे कॉल रेकॉर्ड हे चेक केलेच पाहिजेत आणि आत्ताचे सुद्धा, त्यावरनं बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील आपल्याला। मग आता लगेचच चैतन्य विचारतो तन्वीचे कॉल रेकॉर्ड आपल्याला एवढ्या सहज मिळतील का रे? मग आता लगेचच अर्जुन म्हणतो आय नो तन्वीचे कॉल रेकॉर्ड आपल्याला एवढ्या सहज मिळणारच नाहीत, कर तू अप्लाय तरी कर। मग आता चैतन्य म्हणतो हो ते मी करतोच रे अर्जुन, पण ही प्रक्रिया खूप मोठी लांबलचक असते आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साक्षीचे नसले तरीही तन्वीचे वकील अजूनही रविराज सरच आहेत, त्यामुळे तिचे कॉल रेकॉर्ड काढणं आपल्याला खूप जड जाणार आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो आय नो, पण आपल्याला ते करावं लागेलच, तू फक्त अप्लाय कर। तेव्हा चैतन्य आता ओके असं म्हणतो आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, अहो तुम्ही ॲडव्होकेट म्हणून सगळी कामं करताय ते ठीक आहे, पण नवऱ्याचं सुद्धा आता कर्तव्य पार पाडा म्हणजे झालं। अरे तुझ्या बायकोला घेऊन तुला मूवी डेटला जायचं एवढं लक्षात, बहिणींना पिकअप करायचंय ना तुला। तेव्हा अर्जुन मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो आहे रे वेळ अजून आपल्याकडे, काम संपवतो आणि मगच जातो मी हा। तेव्हा चैतन्य आता हसतो, मग आता सर ऐका ना, हॅव अ फन हा, असं तो अर्जुनला मुद्दामच चिडवतो। तेव्हा अर्जुन मात्र आता खूप हसतो। मग त्यानंतर ते दोघेही आपापली कामं आता करू लागतात। इकडे सायलीचं सर्व स्वयंपाक आता उरकलेला असतो। तेव्हा आता लगेचच ती कल्पना जवळ जाते आणि विचारते काही हवंय का तुम्हाला आई? मग आता कल्पना काहीच बोलत नाही। त्यानंतर सायली म्हणते रात्रीचा सर्व स्वयंपाक आई मी बनवून ठेवलाय हा, आम्ही दोघेही सिनेमा बघायला चाललो आहोत। चैतन्य भाऊजींनी खूपच आग्रह केला आणि तिकीटंसुद्धा काढली आणि म्हणूनच आम्ही जातोय। तेव्हा लगेचच आता कल्पना रागात म्हणते लग्नाच्या कॉन्ट्रॅक्ट सारखी गोष्ट आम्हाला सांगायची नाही आणि सिनेमाला जातोय हे सांगून जायचं का? सगळं काही अगदी विचित्रच आहे। तेव्हा सायली म्हणते अगोदर तुम्हीच आम्हाला म्हणायचात ना की बाहेर जा, एकमेकांना वेळ द्या, आणि आम्ही आता बाहेर जातोय हे ऐकून तुम्हाला आनंदच होईल। मला माहिती आहे वरवर जरी राग असेल ना तरीही तुमच्या मनात असणारी माया कधीही म्हणजे कधीही कमी होणार नाही। तेव्हा कल्पना रागातच तिला म्हणते तू कुठे जातीये हे मी तुला विचारलंय का? मग उगाचच एवढं बोलायची काही म्हणजे काही गरज नाही। तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही मला काही विचारलं नाही, पण तुम्हाला प्रश्न पडलाच ना की मी कुठे जातीये, ते मी कुठे जातोय हे तुम्हाला माहीत करून घ्यायचं हेही मला माहिती आहे आणि तुमच्या मनातील प्रेम हे दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हे सुद्धा मला माहीत आहे। आम्ही येईपर्यंत तुम्ही आमची वाट पाहत राहणार म्हणून मी तुम्हाला सांगितलं। मी जाते हा, तुम्ही जेवण करून घ्या व्यवस्थित, असं सायली आता कल्पनाला म्हणते। दुसरीकडे प्रिया आता लगेचच माहेरी आलेली असते आणि ती आता सर्वांसमोर गप्पा मारते, म्हणते की आई मला एवढं छान वाटतंय कसं सांगू तुला, अगं मला तर वाटलं होतं की माझं माहेर कायमचं तुटतंय की काय। तेव्हा प्रतिमा लगेचच म्हणते की पण सायलीने तसं होऊ नाही ना दिलं। तेव्हा प्रियाला अजूनच आता राग येतो। तेव्हा प्रिया म्हणते हो पण आता मी माझं माहेर पण अगदी छान एन्जॉय करणार हा, मस्त खाणार पिणार आणि मस्त पैकी झोपणार सुद्धा। तेव्हा नागराज म्हणतो हो ना सासरी खूप काम करत असशील ना तू। तेव्हा प्रिया म्हणते ऑफकोर्स काका करणारच ना, कारण शेवटी ना मी माझ्या आईची मुलगी आहे। इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही आता थिएटरमध्ये आलेले असतात। तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात। त्यानंतर अर्जुन आता विचारतो तुम्हाला ही समोर जी माणसं दिसत आहेत ती माहिती आहे आणि इकडची सुद्धा ही माणसं माझ्यावर खूप जळत आहेत, माहिती आहे तुम्हाला?
कारण इथल्या सर्वात सुंदर मुलीबरोबर मी डेटवर आलोय. तेव्हा आता सायली लगेचच हसते आणि अर्जुनच्या हातात अगदी हातच घालते आणि म्हणते की इथल्या ज्या मुली दिसत आहेत ना, आणि ह्या इथल्या सुद्धा हा मुलींना आपापसात कुजबुजतायत का माहिती आहे का? अर्जुन म्हणतो नाही ना. मग सायली म्हणू लागते कारण इथल्या सर्वात रुबाबदार पुरुषाबरोबर मी सिनेमा बघायला आली आहे. तुम्हाला आपली इथली पहिली भेट आठवतीये का? असं सायली विचारते. तेव्हा आता त्या दोघांनाही ते प्रसंग आठवतात की कशाप्रकारे लहान मुलांनी अर्जुनच्या पायावरच तो श्वास सांडवला होता. त्याचबरोबर अर्जुनचं शर्ट देखील खराब केलं होतं. मग आता अर्जुन हा त्या मुलांना खूप बोलला होता. तेवढ्यातच सायली तेथे आलेली असते आणि मग अर्जुन, सर तुम्ही इथे कसे, असं ती विचारते. तेव्हा अर्जुन, आता मिस गडबड घोटाळा, तुम्ही इथे कसे, असं विचारतो. तेव्हा आता सायलीला आणि अर्जुनला ते आठवल्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून आता हसू लागतात. त्यानंतर सायली म्हणते तुम्ही ना खूप खडूस होतात तेव्हा. तेव्हा अर्जुन म्हणतो काय, असं म्हणून तो हसतो आणि सायलीला म्हणतो तुम्ही ना मीच गडबड घोटाळा होतात. आणि तुम्हाला सांगू का, तेव्हा सुद्धा चैतन्य जबरदस्ती मला इथे घेऊन आला होता आणि मी थिएटरच्या आजूबाजूला सुद्धा कधी फिरकायचो नाही. मग आता लगेचच सायली म्हणते अहो आम्हाला तरी कुठे होय असले सिनेमे परवडायचे नव्हते परवडत, पण मुलांना हौस होती आणि त्या दिवशी नेमकं ना मुलांना पॉपकॉर्न खाण्याची खूप इच्छा झाली होती. माझ्याकडे पुरेसे पैसे सुद्धा नव्हते आणि तुम्ही माझ्या मुलांसाठी सर्वांना पॉपकॉर्न घेऊन दिले होते आणि तेव्हा मला वाटलं तुम्ही वरवर जसे वाढतायत ना इतके वाईट नाही आहात. तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. तर सायली आता अर्जुन बरोबर असताना खूपच खुश असते आणि अगदी खळखळून हसते. तेव्हा अर्जुन म्हणतो तेव्हा आपण ना स्ट्रेंजर्स होतो आणि आता नवरा बायको आहोत. तेव्हा सायली म्हणते आता पुलाखालनं ना खूप पाणी निघून गेले आणि हा नशिबाचा खेळ आहे सगळा. तेव्हा अर्जुन म्हणतो आता ना तुम्ही माझ्याकडनं अगदी हक्काने पॉपकॉर्न सुद्धा घेऊ शकता. तेव्हा सायली म्हणते मग घेऊन द्या बरं मला. अर्जुन विचारतो खरंच? सायली हो असं म्हणते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता घरातील सर्वांना म्हणते की बाबा शेवटी संशय घेतला जाणार आहेच ना माझ्यावर, कधी कायदेशीर पद्धतीने तर कधी बेडरूम मध्ये शिरून. अहो बाबा सायलीने आमच्या खोलीमध्ये ना मोबाईल लपवून ठेवला होता, त्याचा व्हिडिओ कॅमेरा सुरू होता आणि सर्व काही शूट होत होतं. तर आता इकडे सायली ही घरी आलेली असते आणि मग नंतर प्रिया सुद्धा घरी येते. कुरिअरवाला तेथे येतो आणि सायलीच्या हातात पाकिट देतो. मग आता प्रिया सायलीला म्हणते अगं तू माझ्या रूममध्ये जो मोबाईल लपवून कांड केला ना तो माझ्या बाबांना समजला. अगं ही नोटीस आहे माझ्या बाबांनी पाठवली आहे तुझ्या नवऱ्यासाठी, समजलं? तेव्हा सायली अगोदर ती नोटीस दाखवत नाही. त्यानंतर आता लगेचच विमल तेथे अर्जुनच्या रूममध्ये येत एक पाकिट अर्जुनकडे देते आणि म्हणते दादा तुमच्यासाठी आलंय हे. तेव्हा अर्जुन उघडून पाहतो तर दामिनी देशमुखने त्यामध्ये कोर्टाची तारीख घेतलेली असते. तेव्हा सायली विचारते काय लिहिलंय. तेव्हा अर्जुन तिला सांगतो. तर दोघांनाही धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.